तर आज आपल्याला बघायचं आहे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलमध्ये सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन बघू. तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेस्टिंग सेल मेम्ब्रेन इज द रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. म्हणजे एखादी सेल जी आहे ती रेस्टला आहे. रेस्टला म्हणजे कशी की तिला एखादा थ्रेशोल्ड स्टिम्युलस भेटला नाही आहे, मग त्या स्टेजला काय होतं की ती जी सेल आहे ती सेलमध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स असतो जो की तिथं अक्रॉस द सेल मेम्ब्रेन तो तिथं असतो. त्याला आपण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल असं म्हणत असतो आणि तो ॲक्च्युली -70 मिलीवोल्ट इतका असतो नर्व सेलच्या रिलेटेड नर्व सेलमध्ये. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हा जो रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे आणि ॲक्शन पोटेन्शियल आहे यामध्ये मेम्ब्रेन पोटेन्शियल हा जो टर्म आहे हा दोघांमध्ये सुद्धा येतो. कारण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलमध्ये सुद्धा मेम्ब्रेन पोटेन्शियलचा विचार केला जातो आणि ॲक्शन पोटेन्शियलमध्ये सुद्धा मेम्ब्रेन पोटेन्शियलचा विचार केला जातो. त्यानंतर हे जे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे याला फाइंड करण्यासाठी आपल्याला एक मेथड दिली आहे. तर त्या मेथडमध्ये आपण इलेक्ट्रोडचा यूज करणार आहोत. इलेक्ट्रोडचा यूज करून आपण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल फाइंड करत असतो. तर इथं आपल्याला 2 इलेक्ट्रोड घ्यायचे आहेत आणि ते सेल मेम्ब्रेनला अटॅच करायचे आहेत. नंतर त्याला गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट करायचे आणि गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट करून त्यानंतर आपल्याला जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पोटेन्शियल डिफरन्स आपण रेकॉर्ड करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला शेवटी काय कळतं तर रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल जो आहे तो आपल्याला इथं कळत असतो. त्यानंतर जेनेसिस ऑफ RMP म्हणजे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आणि त्याचं फॉर्मेशन होण्यासाठी म्हणजे कशा प्रकारे फॉर्मेशन होत असते. तर पहिल्यांदा सिलेक्टिव्ह परमेबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनची जी सिलेक्टिव्ह परमेबिलिटी आहे त्यामुळं सुद्धा RMP फॉर्म होत असतो. त्यानंतर सोडियम पोटॅशियम ATPaseमुळे सुद्धा होतो. नंतर नस्ट इक्वेशनमुळे सुद्धा होतो. नंतर कोल्डमन दॅट इज GHK इक्वेशनमुळे सुद्धा होतो आणि नंतर गिब्स डोनन इक्विलिब्रियम याच्यामुळे सुद्धा होतो. आपल्याला हे सगळे स्टेप वाईज आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत सिलेक्टिव्ह परमेबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन. तर सिलेक्टिव्ह परमेबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेनमध्ये काय म्हटलं आहे तर पहिल्यांदा असं सांगितलं की पोटॅशियमची परमेबिलिटी जी आहे ती सोडियमपेक्षा जास्त आहे. कारण पोटॅशियम जो आहे याची जी साईज आहे ती लहान असते आणि सोडियमची जी साईज आहे ती मोठी असते. सोडियम आयन जो आहे हा मोठा असतो आणि पोटॅशियम आयन जो आहे तो छोटा असतो. त्यामुळं तो इझिली परमेबल असतो सोडियम आयनपेक्षा. अशा प्रकारे आपण पाहिलं की पोटॅशियमची जी परमेबिलिटी आहे ती सोडियमपेक्षा जास्त असते. त्यानंतर आपल्याला बघायचं की सेलच्या ICF म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये आणि ECF म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि कोणाचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असते. तर आपण विचार करायला गेलो तर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते ECFमध्ये जास्त असते आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते ECFमध्ये कमी असते. त्यानंतर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते ICFमध्ये कमी असते म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइड इनसाइड द सेलमध्ये कमी असते आणि पोटॅशियमचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये हे जास्त असते. आणि ॲक्च्युअलमध्ये जो निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो इनसाइड द सेल तो त्या इनसाइड म्हणजे ICFमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटीनमुळं, फॉस्फेट्समुळं आणि सल्फेटमुळं असतो. आणि हे जे आहेत हे इम्परमिएबल असतात. म्हणजे सेल मेम्ब्रेनला ते म्हणजे सेल मेम्ब्रेनमधून ते बाहेर जाऊ शकत नाहीत, इम्परमिएबल असतात. आणि आता पुढं बघायला गेलं तर आपण समजा याला जर सेल म्हटलं, सपोज दिस इज द सेल, देन ह्या सेलमध्ये काय असतं, सेलमध्ये आपण पाहिलं की इनसाईड जो चार्ज आहे तो निगेटिव्ह असतो आणि आउटसाईड जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. तर हे फक्त रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आपण मेम्ब्रेनच का म्हटलो कारण मेम्ब्रेनच्या बाहेर आणि आतमध्येच हे जे चार्जेस आहे ते चार्जेस प्रेझेंट असतात. म्हणजे मेम्ब्रेनचे एकतर आतमध्ये निगेटिव्ह आणि बाहेर जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो. पण ECFमध्ये आणि ICFमध्ये हे जे चार्जेस आहेत हे चार्जेस प्रेझेंट नसतात. म्हणजे ICF जो आहे तो टोटली न्यूट्रल असतो आणि ECF जो आहे तो टोटली न्यूट्रल असतो. चार्ज इज ओनली ऑन द सेल मेम्ब्रेन. चार्ज जो आहे तो फक्त आणि फक्त सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतो. बाकी जितका म्हणजे बाकी जो पार्ट असतो ICF आणि ECFचा तो सगळा न्यूट्रल असतो.
तर आता आपल्याला बघायचं आहे इक्विलिब्रियम पोटेन्शियल, त्यालाच आपण नस्ट पोटेन्शियल असं म्हणत असतो. तर हा पॉईंट बघत असताना आपल्याला दोन गोष्टी अज्युम करायच्यात. त्यातली पहिली जी आहे ती सेल इज परमिएबल फॉर पोटॅशियम ओनली. आता पहिल्यांदा बघत असताना आपल्याला फक्त पोटॅशियमचा विचार करायचा आहे की पोटॅशियमच आहे जो की परमिएबल आहे कशाला, सेल मेम्ब्रेनला. तर पोटॅशियम जो आहे तो आत्ताच पाहिला आपण की ECFमध्ये म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये पोटॅशियम कमी असतो आणि ICFमध्ये पोटॅशियम हा जास्त असतो. तर यांचा रेशो जो आहे पोटॅशियमचा तो 1:35 असतो. म्हणजे जर पोटॅशियम बाहेर प्रेझेंट असला तर आतमध्ये 35 पोटॅशियम असतात, असा यांचा रेशो आहे. आता आपल्याला बघायचं आहे की पोटॅशियम जो आहे तो कसा म्हणजे आतून बाहेर कसं जातो आणि बाहेरून आतमध्ये कसं येतो. तर हे सगळं घडत असतं इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंटने. सुरुवातीला आपण केमिकल ग्रॅडियंट बघू. केमिकल ग्रॅडियंट जो आहे हा ॲक्रॉस द सेल मेम्ब्रेन म्हणजे कसा जातो तर हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे पोटॅशियम जो आहे तो जात असतो. म्हणजे ICFमधून तो जाणार ECFकडे. म्हणजे हा जर ICFकडून ECFकडे गेला तर आतमध्ये जो आहे हा निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट करतो आणि बाहेर जो आहे हा पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करतो. आणि असं करत असताना हा जो पोटॅशियम जो आहे हा नंतर पुन्हा बाहेरनं आतमध्ये येतो. कोणत्या मेथडने येतो तर इलेक्ट्रो ग्रॅडियंटमुळे हा जो आहे हा बाहेरनं आतमध्ये येतो. कारण इलेक्ट्रो ग्रॅडियंटचा एक फिनॉमिना आहे की पॉझिटिव्ह चार्जकडनं हा जो आहे हा निगेटिव्ह चार्जकडे येत असतो. आता इकडं काय झाला, निगेटिव्ह चार्ज झाला ना, आणि हा इकडं पॉझिटिव्ह चार्ज झाला होता. मग पॉझिटिव्ह चार्जकडनं आपण निगेटिव्ह चार्जकडे पुन्हा येणार बाय द फेनॉमेनॉन ऑफ इलेक्ट्रो ग्रॅडियंट. अशा प्रकारे हा काय आहे इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. समजलं नसेल तुम्हाला तर पुन्हा एकदा सांगतो. पहिल्यांदा काय होतं की पोटॅशियम जो आहे हा इंट्रासेल्युलर फ्लुइडमधनं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये जातो. तर हा जो आहे हा ॲक्रॉस द ग्रॅडियंट जातो. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे तो जातो. तर मग तसं झाल्यानंतर आतमध्ये निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि बाहेर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. तर हा जो पॉझिटिव्ह चार्ज बाहेर तयार झाला आहे हा कोणामुळे तयार झाला तर पोटॅशियममुळे तयार झालेला असतो. तर आता इलेक्ट्रो ग्रॅडियंटमुळं काय होतं की हा जो पोटॅशियम आहे हा पोटॅशियम पुन्हा सेलच्या आतमध्ये येतो. कारण पॉझिटिव्ह चार्जकडनं हा निगेटिव्ह चार्जकडे येत असतो ड्यू टू द इलेक्ट्रो ग्रॅडियंट. आणि ह्या यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. आणि आपण आताच पाहिलं की निगेटिव्ह चार्ज जो आहे हा प्रोटीन आणि फॉस्फेट्समुळे येत असतो, जो की निगेटिव्हली चार्ज्ड ॲनायन असतात. त्यामुळं हा जो चार्ज आहे हा आतमध्ये येत असतो. तर पहिल्यांदा आपण पाहिलं की इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट काय असतो. आता याच्यामुळं काय होतं, केमिकल ग्रॅडियंटमुळं पोटॅशियम बाहेर जातो. इलेक्ट्रो ग्रॅडियंटमुळं काय होतं की पोटॅशियम जो आहे तो आतमध्ये येतो. म्हणजे दोघांमुळं इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंटमुळं पोटॅशियम बाहेरही जातो आणि आतमध्येही येतो. यामुळं काय होतं की नो नेट डिफ्युजन होतं. म्हणजे डिफ्युजन काहीच होत नाही ना पोटॅशियम आयनचं. आणि त्यावेळी जर आपण गॅल्व्हॅनोमीटरने जर पोटेन्शियल डिफरन्स जर मेजर केला तर तो आपल्याला -94 मिलीव्होल्ट इतका भेटत असतो. आणि यालाच आपण डिफ्युजन पोटेन्शियलसुद्धा म्हणतो. आणि यालाच आपण डिफ्युजन पोटेन्शियल म्हणतो किंवा इक्विलिब्रियम पोटेन्शियल म्हणतो. आणि आणखी नर्स पोटेन्शियलसुद्धा यालाच आपण म्हणत असतो. तर याचं मिनिंग काय की अपोज फर्दर डिफ्युजन. म्हणजे जास्त डिफ्युजन होऊन देणार नाही, नेट डिफ्युजन काहीच होऊन देणार नाही. इथं फक्त बाहेरसुद्धा पोटॅशियम जाणार आणि बाहेरून आतमध्ये सुद्धा येणार बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. आणि ते जे आहे त्याला इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ठेवणार. म्हणजे जास्त बाहेर पण नाही, जास्त आतमध्ये पण पोटॅशियम नाही, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये रेस्टिंग स्टेजमध्ये आपण तो जो हे आहे मेम्ब्रेन आहे त्याला आपण ठेवत असतो. त्यानंतर बघायला गेलं या ज्या वरच्या गोष्टी पाहिल्या आपण इक्विलिब्रियम पोटेन्शियलमध्ये, ह्या आपण अज्युम करून पाहिल्या. पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं, सेल जी आहे ती सेव्हरल आयन्सला परमिएबल असते. म्हणजे फक्त एका टायमाला सोडियमलाच परमिएबल असते किंवा पोटॅशियमलाच परमिएबल असते असं काही नाही. ती सेव्हरल आयनला परमिएबल असते आणि तेव्हा लागणारा फेनॉमेना जो आहे तो वेगळा आहे. आता इथं आपण पाहिलं की
सोडियम आयनला परमिएबल असते. मग त्यावेळेस जो RMP आहे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल तो -94 मिलीवोल्ट कसा आला, तर तो या फॉर्म्युल्याने येतो ±61/Z. Z जो आहे तो चार्ज ऑन ॲटम असतो, प्लस लॉग इनसाइड कॉन्सन्ट्रेशन अपॉन आउटसाईड कॉन्सन्ट्रेशन. आता इनसाइड आणि आउटसाईड कॉन्सन्ट्रेशन कुठनं येणार, तर आत्ताच पाहिलं आपण जो पोटॅशियम जो आहे तो ECFमध्ये 1 असला तर ICFमध्ये तो 35 असतो. आत्ताच पाहिलं की 1:35 रेशो त्यांचा असतो. तर आपल्याला विचारलं इनसाइड कॉन्सन्ट्रेशन, इनसाइड किती आहे, मग आपण 35 मानलं तर आउटसाईड किती असेल, 1 असेल. मग त्यामुळे यांनी काय घेतलं आहे ±61/1. पोटॅशियम पाहिलं की प्लस चार्ज जो आहे तो 1 आहे, +61/1 प्लस लॉग 35/1. मग याचं जे आन्सर आहे तर ते -94 मिलीवोल्ट इतकं येतं. हे झालं पोटॅशियमबाबत. आता आपल्याला सोडियमबाबत बघायचं आहे. सोडियमचं बघत असताना इथं सुद्धा ॲज्युम करायचं आहे की सेल इज परमिएबल फॉर सोडियम ओनली. आता इथंसुद्धा जो आहे तो इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट जो आहे तो फिनॉमेना इथं आपल्याला बघायचा आहे. इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट फिनॉमेना आपल्याला बघायचा आहे. तर सुरुवातीला केमिकल ग्रॅडियंट थ्रू हा जो सोडियम आहे हा हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे येणार आणि मग बाहेर जो आहे हा निगेटिव्ह चार्ज फॉर्म करणार आणि आतमध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करणार आणि त्यानंतर इलेक्ट्रो ग्रॅडियंट थ्रू हा जो सोडियम आहे हा पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जाणार आणि अशा प्रकारे इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट थ्रू ही जी सेल मेम्ब्रेन आहे ही सेल मेम्ब्रेन पुन्हा इक्विलिब्रियम स्टेटला येणार. म्हणजे रेस्टिंग मेम्ब्रेन जी आहे ती इक्विलिब्रियम स्टेटला असते. म्हणजे नेट डिफ्युजन जे आहे ते 0 इतकं असतं. नेट डिफ्युजन किती असतं, 0 असतं. तर आपण डिफ्युजन पोटेन्शियल जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये किती निघलं, +61 मिलीवोल्ट. हे पण त्याच फॉर्म्युल्याने, कोणत्या आपण आत्ता पाहिलेल्या कोणता फॉर्म्युला होता तो होता EMF = ±61/Z प्लस लॉग इनसाइड कॉन्सन्ट्रेशन अपॉन आउटसाइड कॉन्सन्ट्रेशन इतकं ते असतं. तर याच फॉर्म्युल्याने हा सुद्धा +61 मिलीवोल्ट जो आहे हा सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजेच रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल जो आहे कोणाचा, सोडियमचा, तो आपल्याला इथं फाइंड होतो. तर आपण पाहिलं की इक्विलिब्रियम पोटेन्शियललाच नस पोटेन्शियल आपण म्हणतो, नो नेट डिफ्युजन होतं, हे सगळं आपण पाहिलं. तर आता आपल्याला ॲक्च्युअल फेनॉमेना बघायचा आहे. याच्या आधी आपण अज्युम केलं होतं की एकतर सोडियम जो आहे तो सिंगली परमिएबल आहे आणि पोटॅशियम जो आहे तो सिंगली परमिएबल आहे, परंतु ॲक्च्युअलीमध्ये तसं होत नाही. सेल इज परमिएबल टू सेव्हरल आयन. खूप साऱ्या आयन्सला सेल जी असते ती परमिएबल असते आणि डिफ्युजन पोटेन्शियल ऑफ अ सेल डिपेंड ऑन. आता डिफ्युजन पोटेन्शियल जे आहे ते सेलचं कशावर डिपेंड करते आपल्याला बघायचं आहे. पहिलं आहे पोलॅरिटी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑफ ईच आयन. प्रत्येक आयनच्या इलेक्ट्रिक चार्जवर ती जी आहे डिफ्युजन पोटेन्शियल जे आहे ते डिपेंड असते. दुसरं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इनसाइड अँड आउटसाईड, याच्यावर सुद्धा डिफ्युजन पोटेन्शियल जे आहे ते डिपेंड करत असते. त्यानंतर परमिएबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेन ऑफ ईच आयन. परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन ऑफ ईच आयन, प्रत्येक आयनची जी परमिएबिलिटी आहे म्हणजे सेल मेम्ब्रेनला तो किती परमिएबल आहे त्याच्यावर सुद्धा डिफ्युजन पोटेन्शियल डिपेंड करत असतं. आता आपण पाहिलं नस्ट इक्वेशन जो की अज्युमचा खेळ करून पाहिला होता. म्हणजे प्रत्येक जो की पोटॅशियम आहे, सोडियम आहे, त्याला अज्युम करून आपण पाहिलं होतं. त्यामध्ये नस्ट इक्वेशन वापरलं होतं. नस्ट इक्वेशन फक्त 2च गोष्टींचा विचार करतं. पहिलं आहे पोलॅरिटी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑफ ईच आयन, नंतर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इनसाइड अँड आउटसाइड. परंतु हे जे परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन ऑफ ईच आयन जे आहे त्याचा विचार गोल्डमनने केला होता आणि एक इक्वेशन दिलं होतं, गोल्डमन इक्वेशन. तर ते गोल्डमन इक्वेशन काय आहे ते बघायचं आहे. गोल्डमन इक्वेशनमध्ये त्याने सुद्धा EMF फाइंड करायला सांगितलं आहे, परंतु हे काय यासाठी ॲक्च्युअल फेनॉमेनन आहे आणि जो की RMP फाइंड करतो, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल जो आहे तो फाइंड करतो.
याचा फॉर्म्युला कसा आहे, +-61/Z इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन इनसाइड इंटू परमेबिलिटी ऑफ सोडियम आयन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन आउटसाइड इंटू परमेबिलिटी ऑफ सोडियम आयन. आता इथं पाहिलं की परमेबिलिटीचा विचार केला आहे त्यांनी. इथं आपण फक्त काय म्हणत होतो, नस्ट इक्वेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन इनसाइड आणि कॉन्सन्ट्रेशन आउटसाईडचा विचार करत होतो, परंतु इथं परमेबिलिटीचा सुद्धा विचार केला आहे. इथं त्यानंतर बघा काय सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम आयन इनसाइड इंटू परमेबिलिटी ऑफ पोटॅशियम आयन. इथं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम आयन आउटसाइड इंटू परमेबिलिटी ऑफ पोटॅशियम आयन. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरीन आयन इनसाइड इंटू परमेबिलिटी ऑफ क्लोरीन आयन. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरीन आयन आउटसाइड इंटू परमेबिलिटी ऑफ क्लोरीन आयन. अशा प्रकारे गोल्डमनने विचार केला होता सिव्हरल आयनसाठी. आता आपल्याला ॲक्च्युअलमध्ये RMP कसा येतो -90 मिलीवोल्ट ते आपल्याला बघायचं आहे, जो की गायटननुसार आहे. तर तुम्हाला कोणी विचारला RMP किती आहे, तो सांगायचा RMP जो आहे हा सांगायचा -70 मिलीवोल्ट. मोस्ट स्टँडर्ड आन्सर आहे. परंतु हे जे एक्सप्लेन करणारे गायटननुसार जो की -90 मिलीवोल्ट आहे, तो कसा आला आहे RMP तो आपल्याला बघायचा आहे. तर इथं आपण पाहिलं की सोडियम जो आहे तो आउटसाईडकडून इनसाईडकडे येतो आणि याचं जे डिफ्युजन पोटेन्शियल आहे सोडियमचं ते +61 मिलीवोल्ट हे आपण नस्ट इक्वेशनने फाइंड करून पाहिलं होतं. त्यानंतर डिफ्युजन पोटेन्शियल जो पोटॅशियमचं आहे ते -94 मिलीवोल्ट इतकं येतं. ते आपण नस्ट इक्वेशनने सिंगल आयन मेम्ब्रेन परमेबिलिटी यानुसार पाहिलं होतं. आणि आपण हे पण पाहिलं होतं की जो पोटॅशियम आहे, पोटॅशियमची परमेबिलिटी ही सोडियम आयनपेक्षा जास्त असते, कारण सोडियमची जी साईज आहे ती जास्त असते पोटॅशियमपेक्षा. मग याने आपण कन्क्ल्युजन काढलं होतं की रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिफ्युजन पोटेन्शियल ऑफ पोटॅशियम इंटू परमेबिलिटी ऑफ पोटॅशियम आणि डिफ्युजन पोटेन्शियल ऑफ सोडियम इंटू परमेबिलिटी ऑफ सोडियम. आणि याने RMP किती निघाला होता, -86 मिलीवोल्ट. कशाने, तर हे गोल्डमन इक्वेशनने आपण फाइंड करू शकतो -86 मिलीवोल्ट. आता आपण म्हटलं की -90 मिलीवोल्ट इतकं येतो, पण इथं आला आहे -86 मिलीवोल्ट. आता -4 मिलीवोल्ट कुठून येणार ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण इतक्यातच पाहिलं की सोडियम जो आहे सोडियमचा जो डिफ्युजन पोटेन्शियल आहे तो +61 मिलीवोल्ट, पोटॅशियमचा -94 मिलीवोल्ट, दोघांचा मिळून -86 मिलीवोल्ट जो आहे तो काय आला होता, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आला होता. परंतु इथं आणखीन एक सोडियम पोटॅशियम पंप नावाची एक गोष्ट आहे, म्हणजे फिनॉमिनन आहे. त्याद्वारे आणखीन जो मेम्ब्रेन पोटेन्शियल तो जनरेट होतो, दॅट इज -4 मिलीवोल्ट. आणि मग ह्या दोघांना मिळून -90 मिलीवोल्ट इतका जो रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे न्यूरॉन्सचा तो इथं बनत असतो. कोणाला मिळून, ह्या -86 मिलीवोल्टला आणि ह्या -4 मिलीवोल्टला मिळून -94 मिलीवोल्ट इतका रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे तो आपल्याला भेटत असतो. हे झालं. आता तो कसा आला -90 मिलीवोल्ट. तुम्हाला वाटत असेल की -90वर का जोर आहे, कारण ही जी कॉन्सेप्ट आहे ही गायटननुसार शिकवत आहे. पण जर तुम्हाला कोणी विचारलं तर ॲक्च्युअल स्टँडर्ड बुकनुसार -70 मिलीवोल्ट इतकं तुम्ही लिहायचं किंवा सांगायचं. तर आपल्याला शेवटचा फेनॉमेना राहिला आहे तो बघायचा, गिब्स डोनन फेनॉमेनॉन. गिब्स डोननने काय सांगितलं आहे, खूप इझी आहे. गिब्स डोननने सांगितलं आहे, त्याने असं सांगितलं की बाहेर जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असतो, ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे आतमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. परंतु हे सगळं सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आणि बाहेर होतं. सेल मेम्ब्रेनच्या जवळ म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या एकतर म्हणजे बाहेर पॉझिटिव्ह आहे, आतमध्ये निगेटिव्ह आहे. परंतु ECFमध्ये आणि ICFमध्ये जे वातावरण असते ते न्यूट्रल असते. ECFमध्ये पण न्यूट्रल असते, ICFमध्ये पण न्यूट्रल असते. आपण ECFचा विचार केला तर मग तिथं पण काय असणार, सोडियम पोटॅशियम सगळं असणार प्रेझेंट आणि प्रोटीन फॉस्फेट हे पण प्रेझेंट असणार. याच्यामुळं त्याला काय होणार, तो त्याचं जे नेचर आहे ते न्यूट्रल येणार. आता समजा सोडियम पोटॅशियम आयन 100 आहेत, तर प्रोटीन आणि फॉस्फेट जे की इम्परमियंट ॲनायन आहेत ते पण 100 असणार. मग जेव्हा इथं काय होतं, जेव्हा पोटॅशियम आणि
पोटॅशियम आणि सोडियम हे जे कॅटायन आहेत, हे कॅटायन आतमधनं ICFमधनं ECFकडे जातात, तेव्हा हे जे आतमध्ये होणारा निगेटिव्ह चार्ज जो आहे, हा आतमध्ये होणारा निगेटिव्ह चार्ज हा प्रोटीन फॉस्फेट ह्या इम्परमेंट ॲनायनमुळं क्रिएट होतो, असे या गिब्स डोननचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? गिब्स डोननचं म्हणणं आहे. एकदम सिम्पल फेनॉमेनन आहे. म्हणजे जेव्हा कॅटायन जे आहे ते ICFकडनं ECFकडे जातात, तेव्हा जो आतमध्ये निगेटिव्ह चार्ज तयार होतो तो ह्या इम्परमेंट ॲनायनमुळे होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. इम्परमेंट ॲनायन कॉन्ट्रीब्यूट टू द निगेटिव्ह चार्ज इनसाइड द सेल वेन देर इज अ नेट डेफिशियट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन. जेव्हा काय असतं, नेट डेफिशियट असतं पॉझिटिव्ह चार्ज आयनचं. आताच पाहिलं नेट डेफिशियंट म्हणजे काय, की सोडियम आणि पोटॅशियम जो आहे तो ICFकडनं ECFकडे जातो, तेव्हाच निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि तो कशामुळे होतो तर इम्परमेंट ॲनायनमुळे होत असतो. तर अशा प्रकारे आपण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल ही जी कॉन्सेप्ट आहे ही समजून घेतली. तुम्हाला जर काही याच्याबद्दल क्वेश्चन असतील तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.